तर आजच्या आपल्या या भागाला, सुंदर भागाला आपण सुरुवात करतो मित्रांनो. तुम्हा सगळ्यांचं गप्पाष्टकांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 16 भाग गप्पाष्टकांचे पूर्ण झालेले आहेत. काल देखील गप्पाष्टकांमध्ये देवदत्त बाजी होता, जो संगीतकार आहे फत्ते शिकस्त या चित्रपटाचा, आणि कालच्या भागाला तुमच्याकडून जो कमाल प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचेच खूप खूप मनपूर्वक आभारी आहे. कारण की तुम्ही सतत कमेंट्समधनं, फोन करून, मेसेजेस करून मला सांगत असतात की तुम्हाला तो शो कसा वाटतो आहे, त्यात आणखीन काय काय हवं, मी अजून कुणाकुणाला या शोमध्ये बोलू, हे सगळं जे तुमच्याकडून येतं त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे तुम्हा सगळ्यांची. सगळेच भाग खूप एकापेक्षा एक झालेलेच आहेत. जे सगळे भाग आपण आतापर्यंत घेतलेत ते अर्थातच साहित्याशी रिलेटेड होते. म्हणजेच कविता असतील, कवी अनेक आपल्या या कार्यक्रमात आलेले होते, वादक कलाकार आले होते, त्याबरोबरच नृत्यांगना देखील आली होती, ॲक्टर्स आले होते. असे बरेच, म्हणजे जेवढे काही साहित्यातले प्रकार आहेत असे सगळे प्रकार या कार्यक्रमात ऑलमोस्ट झालेले आहेत. पण मित्रांनो, आजचा जो दिवस आहे तो खूपच कमाल आहे. कारण की आज 28 मे आहे. अर्थात हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आजचा हा खास शो आपण इथे आयोजित केलेला आहे. आणि आजच्या शोमधनं आपण स्वातंत्र्यवीर सावरकर हे जे एक मोठे साहित्यिक आपल्याला लाभलेले आहेत, खरं तर फक्त साहित्यिक मी म्हणू शकत नाही, पण आपल्या कार्यक्रमामध्ये आजपर्यंत जे साहित्यिक येऊन गेले त्यांच्याप्रमाणेच त्यांच्याही सगळ्यात कमाल जे आपल्याला योगदान आपल्या देशाला, आपल्या भारताला, आपल्या मराठी संस्कृतीला दिलेलं आहे ज्यांनी, ते स्वातंत्र्यवीर सावरकर. आज त्यांची जयंती आणि त्यांची आज सगळी गाणी असतील किंवा त्यांच्याविषयीची अनेक माहिती असेल, त्यांच्याविषयीचा जो जाज्वल्य अशा इतिहास आहे तो आज सगळा आपल्याला या कार्यक्रमात ऐकायला, पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. मारिता मारिता मरे तो झुंजेनं, अशी शपथ ज्या व्यक्तींनी त्या काळी घेतलेली होती, त्यांची जयंती, अर्थात वीर सावरकरांची आज जयंती. आणि त्यांचं आपल्या भारताच्या स्वातंत्र्यातलं योगदान आपण सर्वच जण जाणतो. सावरकर म्हणजे देशभक्ती आहे, प्रेरणा, प्रतिभावंत असे ते कलाकार आहेत, प्रतिभावंत असे साहित्यिक आहेत, प्रतिभावंत असे समाजसुधारक आहेत. तर अशा सगळ्या त्यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या पैलूंचा अभ्यास आपल्याला आज इथे करायचा आहे. आणि अर्थात त्यासाठी मी खास पाहुणे देखील बोलवले. त्या पाहुण्यांची ओळख तुम्हाला लवकरच होणार आहे की मी कुणाला बोलवलं आहे ते. पण हिंदुत्ववादी विचारांचं जे भारूड आज आपल्या मनावरती कोरलं गेलेलं आहे त्याचा हा अभ्यास करताना अर्थातच सुरुवात करणार आहोत आपण, ते म्हणजे त्यांच्या संगीतापासून, त्यांच्या काव्यापासून, जे त्यांनी आपल्या मराठी मातीला, आपल्या हिंदू संस्कृतीला असं काव्य लिहून दिलेलं, त्यापासून आपण त्याची सुरुवात करणार आहोत. म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करताना आमचा विषय होता की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध पैलू, कारण की शतपैलू असं हे व्यक्तिमत्व आहे अर्थातच. आणि या सगळ्या पैलूंवरती आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश टाकता येणारे महान देशभक्त, जहाल, क्रांतिकारी असे असलेले आपले स्वातंत्र्यवीर सावरकर खऱ्या अर्थानं भारताचा मुकुटमणी ठरलेले आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमाचं नाव शतपैलू सावरकर असं आजच्या या भागाचं नाव आम्ही दिलेलं आहे. आणि या कार्यक्रमासंदर्भामध्ये जे आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत, संवाद साधायला आपल्याशी संवाद साधायला, आपल्याशी गप्पा मारायला येणार आहेत, ते अर्थातच वक्ते डॉक्टर परीक्षित शेवडे हे आपल्याला काही वेळामध्ये इथे जॉईन होणार आहेत, आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. पण तत्पूर्वी जे अफाट असं साहित्य सावरकरांनी आपल्यासमोर मांडून ठेवलेलं आहे ते साहित्य आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आणि त्यातलं एक गीत आपल्यासमोर घेऊन येतो आहे आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र प्रतीक सलगर, ॲडव्होकेट प्रतीक सलगर. आणि त्याच्या या सुंदर गीताने खरं तर आपण या कार्यक्रमाची वेळ न दवडता मी लगेच ॲडव्होकेट प्रतीक सलगर या माझ्या मित्राला, गुणी कलाकाराला, गुणी गायकाला इथे जॉईन करून घेते, त्याला कनेक्ट करून घेते. प्रतीक आपल्यासोबत आहे आणि आता मी त्याला रिक्वेस्ट पाठवली. येस, हाय प्रतीक. नमस्कार. नमस्कार, कसा आहेस तू? मजेत, एकदम छान. लॉकडाऊन आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला आज तुझं गोड गळा ऐकायला मिळणार आहे. खरं तर प्रतीक, तुला आधी सांगेन मी की या कार्यक्रमाच्या एका भागामध्ये आम्ही पूर्ण भाग तुझ्यासोबत म्हणजे व्यतीत करणारच आहोत. तुझी भरपूर गाणी आम्हाला ऐकायचीच आहेत. पण नक्की आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे, त्यामुळं तुझ्याकडून या कार्यक्रमाची सुरुवात व्हावी अशी खूप इच्छा होती माझी. त्यामुळे आज हे स्पेशल इन्व्हिटेशन तुला या कार्यक्रमासाठी आणि गाण्यासाठी दिलेलं आहे. आणि तू आलास त्याबद्दल तुझे सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद रसिका. तुझ्यामुळे मला ही संधी आज मिळाली इतक्या लोकांसमोर यायची आणि पर्यायाने सावरकरांचं साहित्य आणि त्यांची गाणी त्या निमित्ताने गुणगुणायची त्याबद्दल तुझेही मी मनापासून आभार मानतो. थँक्यू. आपण
कमाल या कार्यक्रमाला सुरुवात करूयात सुंदर असा. आणि आजची कॉन्सेप्ट जी आहे प्रतीक, मी तुला सांगेन की शतपैलू सावरकर हा विषय मला परीक्षेत दादांनी दिलेला आहे. म्हणजेच इतके वा. इतके कमाल पैलू आहेत त्यांचे, इतकं त्यांचं व्यक्तिमत्व अफाट आहे. या सगळ्या पैलूंवरती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला प्रकाश टाकायचाच आहे. आणि अर्थात तुला माहितीये की गेल्या काही दिवसांपासून जे सगळे एकापेक्षा एक साहित्यिक आपल्या या कार्यक्रमात येत आहेत, कलाकार येत आहेत, तर त्या सगळ्यांच्या दृष्टीने त्यांची सगळ्यांची मागणी होती की या कार्यक्रमात सुद्धा सावरकरांची काही गाणी आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप मजा येईल, खूप आनंद होईल. आणि म्हणून मी असं ठरवलं की परीक्षेत दादांच्या मार्गदर्शनाबरोबरच काही कविता, काही काव्य आणि काही गाणी सुद्धा या कार्यक्रमामध्ये व्हावी. तर काय ऐकायला मिळणार आहे आज आम्हाला? हा. स्वातंत्र्यवीर सावरकरांची आत्मबल नावाची एक कविता आहे. तर अंदमानच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेली ही कविता आहे. आणि जर कवितेचे शब्द वाचले तुम्ही तर इतके कठीण शब्द आहेत मुळात, कारण सावरकरांचं मराठी जर तुम्ही बघितलं तर मराठी भाषेसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी अनेक शब्द दिले मराठी भाषेला. तर ह्या कवितेचे शब्द सुद्धा तितकेच प्रेरणादायी आहेत. आणि त्याचे शब्द जर बघितले तर अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, की म्हणजे मला सुरुवात नाही, माझा अंत नाही आणि माझा कुणीही वध करू शकत नाही. आणि इतके सुंदर कमालीचे शब्द त्यांनी लिहिलेले आहेत. मारिल जरी रिपू, त्याचे पुढचे शब्द पण खूप सुंदर आहे. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला, की मला मारणारा शत्रू अजून या पृथ्वीवरती जन्मालाच आलेला नाही. आणि अंदमानच्या तुरुंगात इतक्या कठीण परिस्थितीमध्ये असताना अशा पद्धतीचे शब्द सुचणं ही सुद्धा किती मोठी प्रतिभा. आणि हे सुद्धा किती मोठ्या संकटावरची मात आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्या कवितेला ज्येष्ठ गायक भरत बलवल्ली यांनी चाल लावलेली आहे. आणि त्यांनी एका कार्यक्रमात ते गायलेलं होतं आणि नंतर मी ते गाणं ऐकलं. आणि मी एका स्पर्धेत ते गाणं गाण्याचा प्रयत्न केला होता. तर ते गाणं मी आज ऐकू इच्छितो. खूप छान, मस्त. उत्सुक होतो आम्ही सगळेच ऐकायला. नक्कीच नक्कीच. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. कवण जन्मला, कवण जन्मला, कवण जन्मला, कवण जन्मला. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. कवण जन्मला, कवण जन्मला, कवण जन्मला, कवण जन्मला.
अट्टहास करीती जयी धर्मधारणी, अट्टहास करीती जयी धर्मधारणी, मृत्यूसीच गाठ घालू मी घुसेरणी, मृत्यूसीच गाठ घालू मी घुसेरणी, अग्नि जाळी मजसे ना खड्ग छेदितो, अग्नि जाळी मजसे ना खड्ग छेदितो, भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो, भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो, कुळारी पोतया स्वये, कुळारी पोतया स्वये, मृत्यूच्याची भीतीने भिवू, मृत्यूच्याची भीतीने भिवू, मजसी ये अनादि मी अनंत मी अवध्य मी कला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला, कवण जन्मला, कवण जन्मला, कवण जन्मला, नादि मी अनंत मी अवध्य मी कला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. वा 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 वा, अप्रतिम प्रतीक, अप्रतिम. धन्यवाद. केवढं महान काव्य करून ठेवलंय सावरकरांनी, आणि आज या कार्यक्रमाच्या सुरुवातीला इतकी छान हे छान काव्य तू आम्हाला ऐकवलंस. इतकं बरं वाटतं, इतकी छान सुरुवात झाली कार्यक्रमाची. वा, धन्यवाद. धन्यवाद. येस, मला वाटतं की थँक्यू सो मच. आणि प्रतीक, तुझे खरंच खूप खूप आभार की इतकी छान सुरुवात तू आम्हाला करून दिलीस त्याबद्दल. आणि आता या कार्यक्रमाची खरी सुरुवात होणार आहे असं मला वाटतं, कारण की ज्याची सगळेच जण वाट बघतात म्हणजेच आजचे आपले प्रमुख अतिथी जे आहेत, अर्थात डॉक्टर परीक्षित शेवडे सर, ते आज आपल्यासोबत आता कनेक्ट होतील आणि त्यांचं खूप छान मार्गदर्शन, सावरकरांचे सगळे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा तूही या कार्यक्रमात राहा आणि हे सगळे नक्कीच हा कार्यक्रम पाहत राहा. नक्की नक्की. धन्यवाद रसिका. Yes. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर आता या कार्यक्रमाला आपली खरी सुरुवात होती. इतकी छान सुरुवात खरं तर आपल्याला आता प्रतीकनी करून दिली आहे. हे काव्य इतकं सुंदर, इतकं अफाट आहे. या काव्याविषयी किती बोलावं तितकं कमी आहे. पण याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आणि सावरकरांचं खरं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता आपले प्रमुख अतिथी आपल्यासोबत कनेक्ट होत आहेत. त्यांना मी इकडे जॉईन केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं गप्पाष्टकांच्या आजच्या आमच्या 17व्या भागामध्ये. धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. येस येस, नक्कीच नक्कीच. तर तुम्हाला मला सांगायला आवडेल आणि की मगाचपासून तुम्ही ऐकत असाल की खूप छान गाणं आता प्रतीक सलगर हा जो माझा एक छान मित्र आणि गुणी गायक आहे, त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून अनादि मी अनंत मी या गाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात केली. आणि अर्थात ही सगळी जी मागणी होती ती आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांकडनं होती की सावरकरांविषयी इतकं छान ऐकायला मिळतं, तर नक्कीच त्यांची गाणी सुद्धा आम्हाला ऐकायला मिळावीत. त्यामुळे पहिल्यांदा या प्रयोगामध्ये आम्ही असा प्रकार केलेला आहे, या भागामध्ये असं केलेलं आहे की मार्गदर्शन प्लस आधी गाणं आणि कार्यक्रमाच्या शेवटी सुद्धा 2 गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. फार सुंदर संकल्पना आहे. कारण आपण जसं सतत म्हणत असतो, बोलत असतो, बघत असतो की शतपैलू सावरकर, सावरकरांचे पैलूच इतके विविध आहेत आणि त्याच्यातला कवी हा इतका महत्वाचा आणि तरल पैलू आहे सावरकरांच्या जीवनातला. आणि त्यांच्या लेखणीतलं एकीकडे अतिशय तेजस्वी असलेली लेखणी आहे,
ज्यावेळेला ते हिंदुत्वाचे पंचप्राणाबद्दल लिहित आहेत, हिंदुत्वाबद्दल लिहित आहेत, विज्ञाननिष्ठ निबंधाबद्दल लिहित आहेत, दुसरीकडे ते तरलता ही त्यांच्या काव्यातून कशा पद्धतीने उमटते बघा. वा. आणि फार सुंदर पद्धतीने प्रतीकनी ते सादर केलं आपल्या समोर. कसं असतं की एकीकडे ते शब्द असतातच इतके सामर्थ्यवान, पण कलाकाराची कला ही तिथे इतकी महत्वाची असते की त्यांना मूर्तिमंत स्वरूप देणं क्या हे बात. काम अतिशय सुंदर पद्धतीने प्रतीकने केलं. त्यामुळे त्याचा खरंच मनपूर्वक मी धन्यवाद देईन. खरं म्हणजे एक श्रोता म्हणून धन्यवाद देईन की ऐकायला वा, वा, खूप वा. मजा आली. क्या बात. खूप मस्त. हे आता तुम्ही जे बोललात ते खरंच मला अपेक्षित होतं, कारण की एक कलाकार म्हणून आता जे त्याच्याविषयी बोललं गेलं ते खरंच खूप कमाल आहे. वा वा, खूप मस्त. आधी तुम्हाला सुरुवातीला विचारेन मी की सध्या तुमचं लॉकडाऊन मध्ये काय काय चाललंय, कारण की तुम्ही आयुर्वेदाचा तुमचा एवढा अभ्यास आहे आणि आत्ताच्या या परिस्थितीमध्ये अर्थातच ते सगळं खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे काय चालू आहे या लॉकडाऊन मध्ये तुमचं? हो, लॉकडाऊन मध्ये सहसा असं झालंय की बाकीच्यांची आयुष्य ही थांबल्यासारखी झालेली आहेत आणि आमच्यासारख्या लोकांचं आयुष्य जास्त पळतंय. त्याला कारण असं आहे की एकीकडे वैद्य असल्यामुळे, प्रॅक्टिसिंग आयुर्वेदिक फिजिशियन असल्यामुळे गेले 2 महिने जे लॉकडाऊनचे आहेत त्यामध्ये आमच्या खाजगी व्यवसायामध्ये, माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जो रुग्णांना सगळ्यात महत्वाची असलेली गोष्ट होती की या कालावधीमध्ये डॉक्टरनी आपल्या असलं पाहिजे. आणि त्यामुळे जागेवर थांबून क्लिनिकल प्रॅक्टिस एकीकडे सातत्याने चालू आहेच, त्याच्याच सोबत संशोधन चालू आहे कोविडच्या बाबतीमध्ये, आयुर्वेदाच्या मार्फत काय करता येईल या बाबतीतलं रिसर्च पेपर्स चालू आहेत आणि त्याच्यासोबत बाकीच्यांबरोबर फेसबुकच्या माध्यमातून लाईव्हचा संवाद साधणं हे देखील चालू होतं की जेणेकरून आपल्याला आरोग्य संवाद साधता यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, कारण इथून पुढे येणारा काळ जो आहे तो 100% आयुर्वेदाचा आहे. आज जग आपल्याला तेच बोलताना दिसतंय की आज आपण सगळेजण इम्युनिटीवरच येऊन थांबलो की नाही. अगदी. तर त्यामुळे आपला आहार विहार कशा पद्धतीने जपायचा की जेणेकरून आपल्याला कुठल्याच गोष्टीला बळी पडण्याची आवश्यकता, तशी वेळ आपल्यावर येऊ नये, तर या दृष्टीने कामं चालू आहेत. तर असं वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या बरोबर झूमनी जोडून घेणं, बाकीच्या फोरम्स बरोबर जोडून घेणं, कारण परदेशातले जे आपले नागरिक आहेत त्यांना सुद्धा आज विशेष करून जे प्रश्न आहेत ते कुठून तरी ऑथेंटिक उत्तर हवी, असं एकंदर सिनारिओ आहे. तर असं सगळं काम चालू आहे, एकंदरीत काम करणं चालू आहे लॉकडाऊन मध्ये. खूपच कमाल, खूपच कमाल. या सगळ्यासाठी तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि अर्थात तुमचे सगळे आयुर्वेदातल्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या सगळ्यांपर्यंत छान पोहोचू देत आणि लवकरात लवकर कोरोनापासून आपल्याला मुक्ती मिळू देत. हो, नक्कीच. ती आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे मनापासून. हो, अगदीच अगदीच. तर आजचा दिवस आहे, अर्थात 28 मे आहे आज आणि आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे आजची 137वी जयंती आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची. आणि आपल्या सगळ्यांसाठी हा दिवस यासाठी महत्वाचा आहे कारण की प्रत्येक, जसं आपण आज ठरवलं की शतपैलू, प्रत्येक विषयामध्ये त्यांनी आज आपल्याला काही ना काहीतरी दिलेलं आहे. आपल्या मराठी मातीला, आपल्या देशाला प्रत्येक विषयात स्वातंत्र्य सावरकरांचं खूप मोठं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. म्हणूनच महान देशभक्त असतील, जहाल क्रांतिकारक म्हणून असतील, साहित्यिक म्हणून असतील, अशा बऱ्याच पैलूंचा अभ्यास आज आपल्याला करायला मिळणार आहे. पण सर्वप्रथम मी तुम्हाला तेच विचारेन की इतके सगळे विषय असताना शतपैलू सावरकर हा विषय आजच्या या कार्यक्रमासाठी आपण का घेतला? हा, कारण मुळात कसं आहे माहितीये का की एखाद्या व्यक्तीचं वर्णन करत असताना सावरकरांसारखी व्यक्ती ही मला जास्त आकर्षित का करते, त्याच्या मागचं कारणच हे आहे की एक एक मुद्दा जरी आपण याच्यातला घेतला ना तरी सुद्धा एकेका माणसाच्या करिअरचा ऑप्शन असतो. बापरे. म्हणजे एखादी व्यक्ती ही नाटककार असते, नाटककारच असते, एखादी व्यक्ती कवी असते, कोणी लेखक असतो, कोणी राजनेता असतो, कोणी समाजसुधारक असतो, कोणी क्रांतिकारक असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्यामध्ये आपल्याला एकाच वेळेला आढळून येतात. थोडक्यात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एकाच मानवी देहामध्ये धारण झालेले वेगवेगळे अवतार असावेत अशा पद्धतीने आपल्याला सावरकरांचं व्यक्तिमत्व दिसतं. आणि मग जसं आपण हिरा म्हणतो की त्याला वेगवेगळे पैलू असतात आणि जितके पैलू त्याचे तसंच ते हिऱ्याचं सौंदर्य हे अधिक उभारून बाहेर येत असतं, त्याचं मूल्यही त्याने वाढत असतं. त्याच प्रकारचं आपल्याला सावरकरांच्या बाबतीमध्ये आढळून येतं. आणि म्हणून शतपैलू सावरकर की इतके असंख्य पैलू या व्यक्तिमत्वाला आहेत आणि त्या सगळ्यालाच आपण जर थोडा थोडा स्पर्श जर केला तर हे किती मोठं व्यक्तिमत्व आपल्या राज्याच्या, आपल्या देशाच्या,
आपल्या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलं हे आपल्या समोर विशेष प्रकर्षाने येतं. त्यामुळे शतपैलू सावरकर. खरंच कमाल आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरंच केवढे पैलू आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साहित्यिक म्हणून जेव्हा सावरकर समोर येतात तेव्हा ते किती वेगळे असतात. ते जेव्हा जहाल क्रांतिकारक म्हणून समोर येतात, ते जेव्हा ज्वालाग्राही साहित्यिक म्हणून समोर येतात, ते जेव्हा कुसुम कोमल कवी म्हणून समोर येतात, ते प्रत्येक अंग त्यांचं वेगवेगळं आहे. त्या प्रत्येक अंगाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. आणि हे सगळे दृष्टिकोन, तुमचे काय दृष्टिकोन आहेत या प्रत्येक पैलूकडे, हे सगळं आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अर्थात जरूर. काय सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपल्याकडे जे म्हटलं जातं, तर त्याचप्रमाणे आपल्याला जेवढीही ही व्यक्तिमत्व घडून गेली, त्यांची जी सुरुवात झाली, त्यांची जी जडणघडण झाली, ती अगदी बालपणापासून झालेली आपल्याला दिसते. म्हणजे मगाशी जो उल्लेख तुम्ही बोलता बोलता केला होता की सावरकरांनी लहानपणी घेतलेली जी प्रतिज्ञा, विषय कशा पद्धतीने होता की एकीकडे वासुदेव बळवंत फडके झाले, एकीकडे चापेकर झाले, आणि त्यानंतर मग चापेकरांना शिक्षा झाल्यानंतर आता पुढे इथून हे क्रांतिकार्य कोण चालवणार. लहानगा विनायक ज्या वेळेला घरामध्ये बसलेला आहे आणि ह्या सगळ्या बातम्या कानावर येत आहेत, हे सगळं ऐकलं जात आहे. विचार करा, लहान असलेला हा पोरगा, याच्या डोक्यामध्ये आज खेळायला आपण कधी जाणार आणि आज आपण काय खाणार हे विचार नाहीये. त्याच्या डोक्यामध्ये विचार आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवण्याचं कार्य आता इथून पुढे कोण करणार आणि कोण करणार, याच्याकरता आपण इतर कोणाची वाट बघत का थांबूया, आपणच का नाही करायचं. हा जो विचार असतो ना, ही जी ठिणगी असते ही अतिशय महत्वाची असते आणि ही एका पद्धतीने डिफायनिंग असते एखाद्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये. म्हणजे अनेकदा ज्यावेळेला तुम्ही आता गप्पाष्टक करताय त्यावेळेला अनेकदा एक प्रश्न असतो की असा कुठला क्षण होता की ज्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीकडे वळलात. आपल्या लक्षात येतं की या सावरकरांच्या बालपणातला केवढा मोठा आणि प्रभावी असलेला क्षण हो की हा लहान पोर हे कुठून तरी ऐकतो आणि त्यानंतर घळाघळा अश्रू डोळ्यातून वाहायला लागतात आणि मग थेट उठून आपल्या देवघरासमोर जाऊन बसतो की अष्टभुजा देवीची कुलदेवतेची मूर्ती समोर आहे आणि तिच्या समोर आसवं गाळतायत एकीकडे, पण दुसरीकडे निर्धार मात्र अतिशय कठोर आहे. आणि मग अगदी नकळत ते शब्द तोंडातून बाहेर पडतात जे इतिहासामध्ये अजरामर झालेले आहेत की यापुढे सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारिता मारिता मरेस तो झुंजेन. आणि या माणसाने फक्त शब्द नाही येतो, त्या पद्धतीने हालपेष्टा भोगल्या, त्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कार्य केलं. म्हणजे एकंदरीत अनास्था असलेला असा जो समाज असतो त्याला खडबडून जागं करावं लागत असतं, लक्षात घ्या. आणि हे जागं करणारी व्यक्तिमत्व ही फार कमी असतात आणि सावरकर हे तशा व्यक्तिमत्वांपैकी एक होतं. आणि म्हणून आजही इतक्या वर्षांनंतर आपण सावरकरांचं नाव आदराने का घेतो आणि इथून पुढेही ते का घेत राहू, याच्या करताशी महत्वाची असलेली गोष्ट हीच आहे की आपल्या लक्षात येतं की कुठून तरी ही बालपणी झालेली द्रष्टेपणाची असलेली सुरुवात आणि एखाद्या गोष्टीबद्दल असलेली प्रचंड समर्पणाची भावना, ह्या गोष्टीमुळे कुठेतरी एक कायम अजरामर होऊन राहील नाव, अशा पद्धतीचं सावरकरांचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे तिथे ती बालपणापासून झालेली सुरुवात आहे या पैलूंची आणि मग ते पुढे आपल्याला विविध पैलू दिसून येतात. मग ते महाविद्यालयामध्ये असतील किंवा पुढे जाऊन लंडनमध्ये असतील किंवा पुढचा एकंदरीतच प्रवास असेल, त्या जडणघडणीचे वेगवेगळे टप्पे आपल्याला दिसून येतात. अगदी खरं आहे. आणि मगाशी तुम्ही जे म्हणालात की प्रत्येक गोष्टीची सुरुवात व्हावी लागते आणि प्रत्येक गोष्टीला लोकांच्या मनावरती गोष्ट बिंबवावी लागते, तेव्हा कुठेतरी तो बदल घडत जातो. तर ह्या बिंबवण्याच्या मागचा सगळ्यात पहिला हेतू होता सावरकरांचा, तो म्हणजे त्यांची जातीय निष्ठा. कारण तीच आपल्या समाजाला लागलेली एक कीड होती खरं तर, जातीय निष्ठा. आणि तिथून त्यांचं काम खऱ्या पद्धतीने सुरू झालं. तर जेव्हा आपण जातीय निष्ठेबद्दल सावरकरांच्या बोलतो तेव्हा काय दाखले द्याल किंवा काय सांगाल तुम्ही त्याविषयी? नाही, एकतर पहिली महत्वाची गोष्ट पुन्हा तीच आहे की ह्याचीही सुरुवात ही किती आधीपासून झालेली आहे बघा. की मुळात सावरकर हे अतिशय उत्तम समाज संघटक होते. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांना एकत्रितपणे कशा पद्धतीने जोडायचं ही कला त्यांच्याकडे अवगत होती आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांना ही जी गोष्ट जाणवली जात्युच्छेदाची, ती आपल्याला खूप त्यांच्या जीवनात अलीकडच्या काळामध्ये दिसते. किती अलीकडे खरं म्हणजे की ज्या वेळेला फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला होता आणि त्यावेळेला आजूबाजूला बघितलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अनास्था आहे
देशाच्या परिस्थितीविषयी, ब्रिटिशांच्या बद्दल, आपल्याला स्वातंत्र्य मिळावं ह्या बाबतीमध्ये सुद्धा ही सगळीच अनास्था एकंदरीत ज्या वेळेला बघितली त्यावेळेला कुठेतरी असं वाटलं की या सगळ्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे. आणि मग ते एकत्रित आणण्याकरता जसा तुम्ही आता उल्लेख केला तसा की जातीपातींमध्ये विभागलेला समाज आहे त्याला एकत्र जर आणायचं असेल आणि देशप्रेमाचं स्फुल्लिंग जर त्याच्यामध्ये पेटवायचं असेल, तेववायचं असेल, तर त्याकरता कुठलं नाव आहे की जे डोळे मिटताच आपल्या समोर येतं की समाज कुठल्याही पद्धतीने विभागलेला असू देत, कुठलेही प्रकार असू देत, पण हे एक नाव असं आहे की ज्याच्यामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की तेवढं नाव घेता क्षणी हे सगळे लोक एकवटतात. ते नाव होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि मग स्वाभाविकपणे सावरकरांमधला कवी जो त्याही वेळेला तितकाच जागृत होता तो जागा होतो. आणि मग आपल्याला शिवरायांची आरती ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली दिसते. ज्यावेळेला विद्यार्थी दशेत होते तेव्हाची असलेली गोष्ट आहे आणि त्यामागे हा सगळा प्रमुख असलेला विचार आहे. मग जयदेव जयदेव जय जय शिवराया याया अनन्य शरणा आर्या ताराया ही ज्या वेळेला उतरते, बरं फक्त लेखणीतून उतरतं असं नाहीये, हे प्रत्यक्ष कसं करायचं तर दर गुरुवारी त्यांच्या त्या आर्यन संघामध्ये होणारी जी बैठक असायची, जेवणाच्या आधी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन ही शिवाजी महाराजांची आरती गायची आणि त्यानंतर मगच जेवायचं, हा घालून घेतलेला नियम. किती सोप्या गोष्टी असतात विचार करा की त्या गोष्टींमुळे समाज जोडला जात असतो. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या समोरचं एक अत्यंत मोठा असलेला आदर्श की देशप्रेम, स्वराज्याची प्रेरणा, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण बघतो महाराजांच्या शिवाय दुसरं कोणाचं नाव आपल्या समोर येतं. आणि त्यामुळे सगळ्यांना, बरं महाराजांनी तेच केलं ना, सगळ्या पद्धतीचे समाज घटक जे होते त्यांना एकत्रितपणे जोडून घेऊन मग हिंदवी स्वराज्याची स्थापना झालेली आहे. तीच गोष्ट कुठेतरी, तोच आदर्श समोर घेऊन सावरकर काम करताना आपल्याला दिसतात. आणि मग तो तिथून जो त्यांचा तो आदर्श चालू होतो तो आपल्याला नंतरही दिसतो. कुठपर्यंत की ज्या वेळेला रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची बंधनं घालण्यात आलेली आहेत ब्रिटिश शासनाकडून, कारण सक्रिय राजकारणात सहभागी होऊ शकत नव्हते. पण मग अशा परिस्थितीत करायचं काय? लक्षात घ्या, द्रष्टेपणा इथेच असतो की आता समाजाला नेमकी कुठली आवश्यकता आहे, यानुसार स्वतःची भूमिका समाजोपयोगी कशा पद्धतीने करता येईल ह्याचा विचार करणं. क्रांतिकारी एकीकडे चालू होतं, लोकांचे वेगवेगळे प्रयत्न चालू होते, त्याला अतिशय पॅसिव्हली सावरकरांची मदत होताना आपल्याला दिसते त्या काळामध्ये. पण ते पुढे तशाच पद्धतीने, ज्या पद्धतीने आधी त्यांचं कार्य आपल्याला दिसून येतं, त्याऐवजी अगदी आपल्याला जातीउच्छेदनाकडे जास्त प्रमाणात दिसतं. का? कारण इथून पुढे आपल्याला कधी ना कधीतरी स्वातंत्र्य मिळणारच आहे. मग त्या परिस्थितीमध्ये आपला समाज हा जातीपातींमध्ये विभागलेला नसून तो एकसंध असला पाहिजे, हे विचार सावरकरांचे आपल्याला कुठेतरी दिसतात. आणि मग पुन्हा एकदा तीच लेखणी जागृत होते आणि मग आपल्या समोर ते हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे असतं. हिंदू नृसिंह हा तिथे प्रगट होतो आपल्या समोर. म्हणजे शिवाजी महाराजांबद्दलचा असलेला जो आदर आहे, जे प्रेम आहे, ते इतकं कायम राहतं आणि पुन्हा एकदा लोकांना जोडण्याकरता उपयुक्त ठरतं. किंवा तुम्ही आम्ही हिंदू सकल बंधू बंधू, तो महादेवजी पिता आपुला चला तया बंधू, याच्यासारख्या काव्याची निर्मिती होते. हे आपल्याला सगळं जे आढळून येतं हे रत्नागिरीच्या त्या वास्तव्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या समोर येतं. इतकंच नाही, सावरकर पुढे जाऊन असंही म्हणतात की एक वेळ मार्सेला उडी मारणारा जो सावरकर आहे तो विसरला तरी चालेल, पण जातीउच्छेदन करणारा सावरकर मात्र कधी विसरू नका. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. सगळ्याची पायाभरणी या माणसाच्या एकूण जीवनामध्ये जे प्रसंग त्यांनी अनुभवलेले आहेत ना, जे अंगावर काटा आणणारे प्रसंग आहेत, मग ते अगदी इथे डोंगरीच्या कारागृहापासून ते अंदमान पर्यंतची असलेली रवानगी असू देत किंवा मार्सेला मारलेली उडी असू देत, या सगळ्या प्रसंगातूनच ती जडणघडण घडताना आपल्याला दिसते आणि ती समाजाच्या एकोप्याकडे झालेली कायम आपल्याला दिसून येते सावरकरांच्या जीवनामध्ये. अगदी खरं, अगदी खरं. आणि आता तुम्ही मार्सेच्या उडीबद्दल जे बोललात, अर्थात जे सुरुवातीचं गाणं झालं अनादि मी अनंत मी,
हे त्याच दरम्यान झालेलं काव्य आहे, त्यांना स्फुरलेलं काव्य. इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये हे काव्य स्फुरावं, हे काव्य त्यांनी लिहावं, यामागची सगळी कथा, यामागची एकंदरीतच तेव्हाची परिस्थिती ऐकायला मला नक्कीच आवडेल. मुळात मार्सेचा असलेला जो एकंदर प्रसंग आहे तो किती बाका प्रसंग आहे विचार करा. या सगळ्या परिस्थितीमध्ये तिथून आल्यावरती, निघाल्यावरती, म्हणजे लंडनहून आणणार आहेत इथे आपल्याकडे भारतामध्ये, भारतात आल्यावरती तिथे पुढे जो अभियोग उभा राहणार आहे त्यातून कुठे ना कुठेतरी अगदी प्रदीर्घ काळाची, जवळपास जन्मठेपांची शिक्षा होईल याची कल्पना ही कुठे ना कुठेतरी होती. तसं जर का झालं तर आपल्याला मातृभूमीच्या कार्यामध्ये इथून पुढे सक्रिय सहभाग नोंदवता येणार नाही, आणि म्हणून आपली सुटका करून घेणं हे कुठेतरी महत्वाचं आहे. हा एक विचार सातत्याने समोर आहे. आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला नीट आढळून येतं की सावरकर ज्यावेळेला तिथून निघतात त्यावेळेला निघता निघता मॅडम कामांपाशी पोहोचवलेला संदेश आहे की इथून पुढे आपली जी भेट होईल ती आपली फ्रान्सच्या किनाऱ्यावर होईल. याचा अर्थ हे अचानक झालेली गोष्ट नाहीये, कुठेतरी प्रीप्लॅन असलेल्या गोष्टी आहेत. बापरे. त्यातही त्या काळातले आयरिश क्रांतिकारक जे होते ते सावरकरांना प्रचंड मानणारे अशा पद्धतीचे होते. आणि मग म्हणून आपण जर बघितलं की ज्या मार्सेला खरं म्हणजे बोट थांबणार नव्हती तिथेच नेमकी ती तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडते आणि तिथे त्याला तो हँगर घालावा लागतो. इथे आपल्याला या तांत्रिक बिघाडांमागेही काहीतरी राजकारण हे असू शकतं, या गोष्टी आपल्या निश्चितपणे समोर येतात. बरं, ती उडी मारतानाही आपण जर का बघितलं तो प्रसंगही इतका अंगावर काटा आणणार आहे. या सगळ्यामध्ये ते पोर्टहोल, अनेकांना पोर्टहोल म्हणजे काय हे सुद्धा माहित नसतं. आणि आपल्याकडचे काही लोक हे खरोखर इतके आखूड बुद्धीचे असतात की मला एकदा एकाने विचारलं, सावरकर ते संडासाच्या भोकातून पळून गेले, ते खरंय का? मी त्याला म्हटलं अगदी खरंय. आता म्हटलं मला एक गोष्ट सांग, घरी संडास आहे? हो म्हणाला. म्हटलं त्याला भोक असेल ना? हो म्हणाला अर्थात. म्हटलं तिथून पाय तरी जातो का त्या भोकातून? अहो म्हणाला कसा काय जाईल? म्हटलं म्हणजे घालण्याचा प्रयत्न केलायस? अहो डोळ्यांनी दिसत नाही का म्हणाला, त्याच्यामध्ये काय सांगण्यासारखं आहे? म्हटलं मग जी गोष्ट तुला विथ नेकेड आईज कळते की आपला पायही ज्या जागेतून जाणार नाही तिथून अख्खा माणूस जाईल असं तुला पटलं? म्हणजे हे इतकं आखूड बुद्धीने आपण काही लोक विचार करत असतात आपल्या समाजातले, बघून वाईट वाटतं. पण प्रत्यक्ष प्रसंग आपण विचार करा की ते जे पोर्टहोल म्हणजे जिथून एक तावदान ज्याच्यातून सूर्यप्रकाशही आतमध्ये यावा आणि दुसरीकडे ते जे जहाज आहे ते बांधलं जावं तिथे जेट्टीला, याच्या करताची असलेली जागा दोरखंडाने ते बांधलं होतं त्या पोर्टहोल्स मधून. अतिशय निमुळती असलेली जागा. या माणसाला ज्यावेळेला लक्षात येतं की एकतर ती जाड काच, आजही आपण जहाजाने प्रवास कराल तेव्हा बघा या काचा मुद्दाम जाड केलेल्या असतात, बऱ्याचदा तो डबल लेअर असतो, कारण दाब मेंटेन राहावा याकरता, आणि दुसरं समुद्रातली असलेली क्षारीय हवा जी आहे तिचा परिणाम होऊ नये याकरता. अशी असलेली काच जी आहे ती हा माणूस भुक्क्याने फोडतो आणि त्याच्याकडे वेळही जास्त प्रमाणामध्ये नाहीये. मग ती काच अनइवन फुटलेली आहे, त्याचे कण बाहेर आलेले आहेत, टोकं बाहेर आलेली आहेत, पण हा कसलाही विचार करण्याची वेळ नाहीये. त्यानंतर मग तिथून बाहेर पडत असताना हात आधी समोर करून आणि त्यानंतर मग शरीराला बाहेर खेचून, म्हणजे या परिस्थितीमध्ये पूर्ण अंग रक्तबंबाळ झालंय. आणि अशा स्थितीत समोरचा जो समुद्र आहे खाली दिसत असलेला, एकतर खारं पाणी हो, म्हणजे आपण साधं कापलं त्याच्यावरती मीठ लावलं तरी काय होतं हे आपल्याला कल्पना आहे. इतकं अंग संपूर्ण रक्तबंबाळ झालेलं असताना हा माणूस तिथून उडी मारणार, त्यातही खाली पाण्याचं तापमान काय माहिती नाही. तो एल निनोचा गरम प्रवाह जर असला तर भाजून निघू याची कुठेतरी कल्पना आहे. प्रवाळ जर का असेल कापलं जाईल, दगड असेल डोकं फुटेल, पण एवढा विचार करत बसायला वेळ कोणाला आहे? आणि मग त्या प्रसंगांमध्ये मारलेली ती उडी केवळ मुक्त होण्याची धडपड की आपल्या मातृभूमी करता पुन्हा एकदा आपण काम करू शकू. दुर्दैवाने त्याला यश मिळालं नाही त्या उडीला, पण इतिहासाच्या पानांमध्ये ही उडी इतकी अजरामर राहिली की एक तर पहिल्यांदी तिथे जे काही तो सगळा प्रसंग घडला आपल्याला माहिती आहे की पुन्हा एकदा त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी खेचून त्यांना परत एकदा आणलं, बंदिवासात घातलं, मारहाण चालू केली. अशा प्रसंगांमध्ये माणसाला किती मोठा धक्का असेल आपण विचार करा. पण तरी सुद्धा ते त्याही प्रसंगांमध्ये त्यांना अडवतात आणि सांगतात की विनाकारण मारहाण कराल तर याद राखा, कारण ज्या वेळेला आम्ही हे कार्य हातामध्ये घेतलंय
त्यावेळेलाच घरावरती तुळशीपत्र ठेवून बाहेर पडलोय. तुम्हाला बायका मुलं आहेत आणि त्यामुळे मला मारहाण केली तर मी जाईन, पण बरोबर एकाला नक्की घेऊन जाईन. आणि ते सांगितल्यावर मग ते ब्रिटिश अधिकारी मागे हटतात आणि मग त्यांना सोडून देतात. पण हा माणूस कुठेही खचलेला नाहीये. मग त्या परिस्थितीमध्ये हे काव्य जन्म घेतं आत्मबल नावाचं, की अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. आपण माणूस म्हणून ज्यावेळेला हे सगळे प्रसंग बघतो ना हो, त्यावेळेला आपल्याला कळतं की 1% आपण त्या जागी असतो तर किती कोलमडून गेलो असतो. पण हा माणूस कोलमडत नाहीये. हा माणूस तितक्या ठामपणे उभा राहतोय, किंबहुना इतक्या बलाढ्य साम्राज्याला टक्कर पुन्हा एकदा मी देईन हे बजावून सांगतोय. आणि ही प्रेरणा महत्वाची असते. बरं, एकीकडे ही उडी मी म्हंटल की अयशस्वी ठरली, पण जागतिक राजकारणामध्ये तिचे परिणाम झाले. त्या काळी जगातल्या जवळपास 200 वर्तमानपत्रांनी सावरकरांच्या या उडीची दखल घेतली आणि त्या निमित्ताने जगाच्या पातळीवरती भारतामध्ये चालू असलेला जो एकंदर स्वातंत्र्य संग्राम आहे त्याची दखल घेतली गेली. इतकंच नाही, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला या घटनेमुळे. कारण फ्रान्सच्या किनाऱ्यावर आलेला माणूस कुठलाही करार नसताना तुम्ही ब्रिटनकडे कसा सोपवलात या गोष्टी करता. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, पण या संपूर्ण कालावधीमध्ये सावरकरांची बाजू ज्या व्यक्तीने उचलून धरली होती ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कार्ल मार्क्स यांचा नातू होती. त्यामुळे इतिहासात ही देखील काही विलक्षण असलेली क्षणचित्र की ज्यामुळे हे सगळं जे आहे ते जगाच्या समोर आलं. आणि जागतिक जे न्यायालय आहे त्याच्या समोर, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या समोर पहिला भारतीयाची केस जी दाखल झाली ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती. त्यानंतरची झालेली आपल्याला माहितीये कुलभूषण जाधवांची. त्यामुळे हा सगळा असलेला इतिहास हा त्या उडीच्या मागे आहे की जो भारतीय म्हणून आपल्याला अतिशय प्रेरणादायी असलेला आहे. अगदी खरंच कमाल आहे. केवढ्या मोठ्या घटनेनंतर आणि हे काव्य त्यांना स्फुरलंय की घटना नुसती ऐकली तरी आपल्या अंगावरती काटा येतो, अजूनही शहारा येतो. आणि भविष्यात आपल्याला जो त्रास होणार आहे याची कल्पना त्यांना तिथे कुठेतरी आली असणार आहे. ते सगळं त्यांनी त्या काव्यामधनं मांडलंय. अक्षरशः हातापायात बेड्या असताना, तो त्रास सहन करत असताना ते सगळं त्यांनी मांडलेलं आहे. आणि आज वेगवेगळ्या प्रकारे हे सगळं काव्य आपल्या समोर येताना दिसतंय. पण हा जो सगळा त्यांना त्रास तिथे झाला किंवा प्रत्येक त्यांच्या कारावासात, प्रत्येक बंदिवासात जो त्यांना त्रास झाला, अंदमानात असेल किंवा डोंगरीला असेल, तर अजूनही आपले काही समाजातली लोक असं म्हणतात, अर्थात सावरकर म्हटले की त्यांच्यासोबत पहिल्यांदा चिटकून येतात ते समज आणि गैरसमज. त्यामुळे या लोकांच्या मध्ये सगळ्यात जास्त गैरसमजांचं प्रमाण खूप आहे. म्हटलं जातं की इतिहासकारांनी आम्हाला जे सावरकरांच्या शिक्षा दाखवल्या गेल्या त्या चुकीच्या, त्यांना एवढ्या शिक्षा झाल्याच नाही. तर या प्रकारावरती किंवा या समज गैरसमजावरती तुम्ही काय सांगाल? खरं सांगू का, मी मगाशी बोललो तसं आखूड बुद्धीच्या माणसांकडे लक्ष देऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. मी असं मत असलेले समाजातल्या प्रवृत्ती असं नाही म्हणणार, मी समाज कंटक असं म्हणेन. खरं म्हणजे त्याला कारण असं आहे की एखाद्या व्यक्तीने नेमकं काय केलंय काय नाही, इतिहास अभ्यासत असताना महत्वाचा असलेला भाग असतो की आपल्याला प्रायमरी रिसोर्सेस वरती तो अभ्यासायचा असतो, कंटेम्पररी रेफरन्सेस वरती, आणि दुसरीकडे अनबायस्ड वेने तो अभ्यासायचा असतो. एखाद्याचे विचार आपल्याला पटलेले नसतील, कदाचित ते व्यक्तिमत्व पटलं नसेल, पण म्हणून त्याचं योगदानच नाकारणं त्याच्यासारखा करंटेपणा दुसरा कुठलाही नाही. आणि हे सुद्धा असत्याच्या बळावर. म्हणजे विचार करा की आपण ज्या गैरसमजांबद्दल किंवा ज्या गोष्टींबद्दल बोलताय, अंदमानामध्ये सावरकरांना काय पद्धतीचे एकंदरीत या सगळ्या शिक्षा भोगाव्या लागल्या याचे रेकॉर्ड्स हे अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये आज सुद्धा सापडतात. याच्यावरती छोट्या छोट्या पुस्तिका देखील निघालेल्या आहेत त्या रेकॉर्ड्स वरती सुद्धा. तरी सुद्धा जर का हे लोक खोटं बोला पण रेटून बोला अशा पद्धतीने बोलत असतील तर ह्यांना कोण काय करणार? सावरकरांचा माफीनामा असं म्हणून सांगितलं जातं. 2% शरम वाटत नाही हो या लोकांना की ज्यावेळेला अशा पद्धतीचे शब्द वापरले जातात. मुळात जी काही गोष्ट होती त्याला म्हटलं जातं अॅमनेस्टी पिटिशन. आपल्याला विषय मुद्दाम स्पष्ट करून सांगतो. अॅमनेस्टी पिटिशन हा विषय हा त्या काळामध्ये अंदमानामधल्या सगळ्याच कैद्यांकरता ब्रिटिशांनी आणलेला प्रोफॉर्मा होता. हे काही कोणी स्वतंत्रपणे पत्र लिहित बसलं नव्हतं की मला क्षमा करावं, मला सोडून द्यावं.
आणि या गोष्टीमध्ये सगळ्याच कैद्यांनी ज्या पद्धतीने ते अर्ज दाखल केले, बरं हे सगळं काही गुपचूप घडलं का? अजिबात नाही. सावरकरांची माझी जन्मठेप जर आपण वाचलं तर त्याच्यात सावरकरांनी या गोष्टी उघडपणे दिलेल्या आहेत आणि त्यातही ते स्पष्टपणे म्हणतात की एवढं असूनही मला काय किंवा बाबारावांना काय, आम्हाला कुठल्याही पद्धतीची सूट दिली जाणार नाही, सुटका तर दूर राहिली, पण किमान त्या अॅम्नेस्टी पिटिशनच्या योगाने अंदमानातल्या एकाही कैद्याची सुटका जरी झाली तरी आम्हाला आमची सुटका झाल्याप्रमाणे वाटेल. पण हे वाचण्याकरता आधी साक्षर असावं लागतं. आपण केवळ कोणतरी काहीतरी सांगतंय ह्याच्यावरतीच जर इमले बांधत असू तर त्याला काही अर्थच राहत नाही. दुसरी गोष्ट, या अॅम्नेस्टी पिटिशन वरती कित्येक क्रांतिकारकांना जे त्यावेळेला तिथे देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली होते ब्रिटिशांनी घातलेल्या, त्यांना सुटका देखील मिळालेली आहे. सगळ्यात मोठं नाव सांगू आपल्याला, सचिंद्रनाथ सन्याल. सचिन बाबू ज्या वेळेला पुन्हा बंगालमध्ये गेले त्यावेळेला त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, त्यांची आत्मकथा आहे, ज्यामध्ये ते स्पष्टपणे देतात की जर अॅम्नेस्टी पिटिशनवर माझ्यासारख्या माणसाला सूट मिळते, माझ्यावरही गुन्हा देशद्रोहाचाच होता, पण सावरकर बाबूंसारख्या व्यक्तीला सुटका त्यांची का होत नाही? कारण ते अतिशय ब्रिटिशांच्या दृष्टीने घातक आहेत ही गोष्ट ब्रिटिशांना माहीत होती आणि म्हणून ब्रिटिशांनी त्यांना सोडलं नाही, असं तो माणूस लिहितो. आता हे तर सुटका मिळून परत गेले ना, अजून 2-3 बरीच मोठी नावं त्यामध्ये आहेत देखील. यांच्या कोणाच्याही बाबतीमध्ये हे काय सुटकेची माफी मागितली आणि आले असं म्हणून बोलत असताना, खिजवत असताना एक तरी बंगाली आपल्याला दिसतो का? एक तरी भारतीय आपल्याला दिसतो का? मग आम्हा लोकांना मराठी म्हणून कुठेतरी शरम वाटली पाहिजे की ज्या वेळेला आम्ही सावरकरांसारख्या तेजो सूर्यावरती थुंकण्याचे प्रकार करतो. बरं, हे प्रकार ज्या वेळेला होतात त्यावेळेला पलट के थूक कहा पे गिरती है हे आपल्याला पुरेपूर माहिती आहे आणि तेवढंच फक्त या लोकांच्या बाबतीत होणार आहे, दुसरं तिसरं काही नाही. त्यामुळे या आरोपांबद्दल न बोलणंच उचित असं मला वाटतं. कारण कशाला यांना महत्व द्यायचंय? जे काही काम आहे त्या गोष्टी ह्या पुढे राहणार आहेत आणि म्हणूनच आज आपण दिवसभर बघा, आज फेसबुक सारखं माध्यम घ्या, आज आपण वेगवेगळ्या पद्धतीचे मंच घ्या, आज ट्विटर सारखा मंच घ्या, आज आपण इथे करतोय, इन्स्टावर करतोय, एवढ्या वेगवेगळ्या मंचांवरती सावरकरांवरची व्याख्यानं, त्यांची गीतं, त्यांचे वेगवेगळ्या असलेल्या साहित्याचं अभिवाचन, या गोष्टी आजही होताना दिसत आहेत ना आपल्याला. ही कुठेतरी या माणसाची विजयाची असलेली खूण आहे आणि या माणसाचा काळाशी असलेला रिलिव्हन्स आहे. ही गोष्ट आपल्याकरता महत्वाची. अगदी खरं, अगदी खरं. कटारे हितेश म्हणतात की ते बॅरिस्टर होते आणि श्रीकृष्ण आणि शिवराय वाचलेले होते. मला वाटतं की हा त्यांच्या पैलूमधला खूप महत्वाचा घटक आहे. म्हणजे सावरकर ही व्यक्ती बनण्यासाठी श्रीकृष्ण आणि शिवराय त्यांनी जे अभ्यासलंय ते खरंच खूप महत्वाचं आहे. आणि रादर आपण याही बाबतीत, माफीनाम्याच्या बाबतीत सुद्धा म्हणू शकतो की एक त्यांचा त्या बंदिवासात, त्या कारावासात असताना इथे बसून आपल्याला कुठलीही देशभक्ती करणं किंवा कुठलंही देशासाठीचं काम करणं शक्य नाहीये. त्यासाठी आपल्याला तिथून बाहेर पडणं महत्वाचं आहे. त्यासाठी ती केलेली एक खेळी सुद्धा होती रादर. म्हणजे आपण श्रीकृष्णाचा अभ्यास जर यामध्ये सावरकरांनी केलेला असेल तर श्रीकृष्णाने ज्या पद्धतीनं मी शस्त्र उचलणार नाही असं म्हणून देखील परिस्थिती आल्यावर त्याला शस्त्र उचलावं लागलं, हा कुठेतरी श्रीकृष्णाचा बाणा त्यांनी सुद्धा अंगी बांधलाच असणार आहे अर्थातच. जर तर नाही तसंच आहे. स्वतः हितेशजी चांगले अभ्यासक आहेत बरं का, त्यांचा अतिशय उत्तम अभ्यास आहे आणि ते फार सुंदर पद्धतीने गोष्टी वेगवेगळ्या ग्राफिक्सच्या पद्धतीने मांडत असतात. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महत्वाचा असलेला भाग हा आहे की सावरकरांच्या लिखाणातच आपल्याला ही गोष्ट दिसून येते. मी जो माझी जन्मठेपचा उल्लेख केला त्यामध्येच सावरकर असं म्हणतात की जरी देखील अशा पद्धतीने अॅम्नेस्टी पिटिशन आम्ही बाकीच्यांच्या सोबत दाखल केली असली तरी सुद्धा केवळ मातृभूमीच्या कार्याकरताच आम्ही ती करत आहोत हेही खरं जरी असलं तरी सुद्धा त्याकरता वाटेल त्या पातळीवर जाऊन उद्याला कुठे ना कुठेतरी या संपूर्ण कॉजला दूषण लागेल अशा पद्धतीचं वर्तन देखील आपल्याला करायचं नाहीये, हे आपण स्पष्टपणे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. शिवरायांचे दाखले तर ते जागोजागी देताना आपल्याला दिसून येतात त्यांच्या साहित्यामध्ये आणि त्यामुळे मी म्हटलं तसं की हा इफ अँड देनचा विषय नसून इट इज हाऊ इट इज असलेला विषय आहे. त्यामुळे हे कोळून पेरलेले असल्यामुळेच त्या पद्धतीची राजकारण सावरकरांनी खेळलेली आपल्याला कायम दिसून येते. वा 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 वा, कमाल. शिवरायांचा आता विषय निघालाच आहे तर मला नक्की आवडेल सावरकरांनी
बरीच काव्य रचलेली आहेत ज्यामध्ये शिवरायांचा उल्लेख आहे किंवा त्यांच्यावरती त्यांनी रचलेलं बरंच साहित्य आहे. तर त्यातलं खूप छान एक साहित्य किंवा एक काव्य जे मला वाचायला आवडेल इथे त्यांचा विषय निघालाच तर जे जे काव्य होतं शिववीर या नावानी. तुमची परवानगी असेल तर मी नक्कीच हे काव्य वाचून दाखवेन. जरूर. यवनांचा झाला अवनीला भार, सुंदर मंदिरे भंगिली पार. वेदशास्त्रे नष्टांनी भ्रष्टविली सारी, गोमाता देखता मारी. ब्राह्मण मतांनी लत्तांनी हाणीला, ब्राह्मण मत्तांनी लत्तांनी हाणीला. प्रभुवर भूवर शिववीर झाला. हिंदूंच्या देशाचे बघून या हाल, जगताची जननी ती जाहली लाल. यवनांना क्रोधाने वधण्यासी आई, शिवनेरी शिवबासी जननाई देई. सुस्वरा किन्नरा आनंद झाला, प्रभुवर भूवरी शिववीर झाला. शिवराजा जिजाई साजे जन्मदा, श्री रामे राक्षस हननासी केले. यवनांना नाशिन तैसे मी बोले. सुकलांनी शाशी समतो वृद्धिंगत झाला, प्रभुवर भूवर शिववीर झाला. जय जय जी रघुवीरा गर्जना झाली, श्री रामदासांची मूर्ती उदेली. शिवभूपे पायी दृढ भालाला केले, स्वामींनी मस्तकी हस्ता ठेवियले. देशा धर्मान तारी उपदेश दिला, प्रभुवर भूवर शिववीर झाला. प्रभुवर भूवर शिववीर झाला. वा. हे केवढं उदात्त काव्य त्यांनी करून ठेवलेलं, इतके उदात्त विचार, इतके उदात्त इतिहास या काव्यातनं मांडण्याचा प्रयत्न सावरकरांनी केलेला आहे. तो खरंच खूप कमी. खरंय. क्या बात. माझे बाबा म्हणतात रसिकांचं वाचन खूप आहे हेच दिसून येते. जे सगळे आपल्याला जॉईन झाले अर्थात जे रसिक आहेत श्रोते आहेत त्या सगळ्यांचं वाचन आणि ते खूपच अभ्यासक, तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे बरेच अभ्यासक मंडळी सुद्धा आपल्याबरोबर आहेत. तर अर्थात आमच्यासारखे जे आहेत जे अजून सावरकर शिकतायत त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्यातला अजून एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे विज्ञाननिष्ठ सावरकर. सावरकर आणि वैज्ञानिक भावना या दोन्ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तर त्यावरचं आम्हाला त्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. ती महत्वाची गोष्ट आहे बघा की ज्या व्यक्तीला एकीकडे आचार्य आत्रे आणि त्यानंतरची बरीच लोक ही स्वातंत्र्यवीर असो किंवा त्याच्यासोबत अतिशय महत्वाचं विशेषण हिंदू हृदय सम्राट हे विशेषण सावरकरांना पहिल्यांदा वापरलं गेलं होतं. अशी असलेली व्यक्ती जी एकीकडे हिंदू पॉलिटी बद्दल सांगते, म्हणजे हिंदूंचं राजकारणामध्ये असलेलं स्थान, हिंदूंचं सैनिकीकरण, राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण याबद्दल ठामपणे विषय मांडते. तीच व्यक्ती दुसरीकडे धर्मांधतेकडे न जाता विज्ञानाची कास धरते. आणि आजच्या परिप्रेक्षामध्ये ही गोष्ट आपल्याला किती महत्वाची असलेली दिसून येते. आजच मी माझ्या सोशल मीडियावर, माझ्या फेसबुकवरही सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ निबंधामधला एक उतारा कोट केलेला आहे की जो इतका महत्वाचा आहे आणि एकंदरीत अनबायस्ड असणं सायंटिफिकली हे किती महत्वाचं आहे आपल्याला सावरकर शिकवतात बरं का. त्यात सावरकर असं म्हणतात की आजवर मनुष्य प्रजातीला वेगवेगळ्या संशोधनातून किंवा आपल्या ज्ञानामुळे ज्या काही गोष्टी कळल्या आहेत, शिकायला मिळालेल्या आहेत, तेवढंच जग आहे असं मानून चालणं आणि त्या बाहेरच्या गोष्टी ह्या अस्तित्वातच असणार नाहीत अशा प्रकारचा एकंदरीत असलेला परिप्रेक्ष्य ठेवणं ही गोष्ट बुद्धिवेडाचं लक्षण आहे. हा किती महत्वाचा असलेला भाग आहे. आजच्या परिप्रेक्षामध्ये तो कुठे महत्वाचा दिसतो की किती मोठं दुर्दैव आहे आपल्या देशाचं बघा की आयुर्वेदासारखं प्रचंड शक्तिशाली शास्त्र आपल्याकडे आहे, पण तरी सुद्धा आजही कोविड सारखं संकट आपल्या समोर असतानाही आयुर्वेदाचे आणि आम्हा वैद्यांचे प्रत्यक्ष भूमीवर काम करण्याचे हात ज्या पद्धतीने बांधले गेलेले आहेत ती कुठेतरी आपल्याला हीच गोष्ट दाखवून देते ना की आमच्या दृष्टीने वैद्यक असं म्हटल्यावर केवळ पाश्चात्य वैद्यक आहे. आयुर्वेदातील ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे सतत पुरावे मागितले जाणं असूनही त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही, ते रिसर्च पेपर्स बघायचेच नाही, ओव्हरलुक करायचे. अशा लोकांना आम्ही जमाते पुरोगामी असं नाव दिलेलं आहे की जे लोक या सगळ्या बाबतीमध्ये पुरोगामित्वाचं बुद्धिवेड पांघरतात. थोडक्यात खरे पुरोगामी हे सावरकरांसारखे आपल्याला दिसतात की जे विज्ञाननिष्ठतेने सांगतात. अनेकदा सावरकरांच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की सावरकर हे गोहत्येचे समर्थक होते. अतिशय लबाड असलेला दुष्प्रचार आहे. प्रत्यक्षात सावरकरांनी गोपूजक नव्हे गयाळ हा जो निबंध लिहिला त्याचं एकंदरीत मर्यादा लक्षात घेणं इथे महत्वाची गोष्ट आहे. पण त्याच्यातले अतिशय महत्वाचा विचार सावरकर हा मांडतात की मी गोहत्येचं समर्थन करत नाहीये,
मी सांगतोय गोरक्षण हे विज्ञानाधिष्ठित असलं पाहिजे. आजच्या घडीला किती महत्वाची गोष्ट आहे विचार करा. अगदी. म्हणजे उठसूट प्रत्येकच गोष्ट गोमूत्राने बरी होते असे जे दावे केले जातात ते देखील चुकीचे आहेत. पण गोमूत्राचे औषधी गुणधर्मच नाहीत असं सांगणं देखील चुकीचं आहे. हा सावरकरांचा बुद्धिवाद आहे. वा. आणि मग विज्ञान निष्ठता आपल्याला प्रत्येकच धर्माच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या चिकित्सेमध्ये दिसते. म्हणजे आजकालचे पुरोगामी जसं करतात ना की अक्कल शिकवायची असली की फक्त हिंदूंना शिकवायची आणि बाकीच्या बाबतीमध्ये मुग गिळून गप बसायचं. सावरकरांनी तसं नाही केलंय. सावरकरांनी प्रत्येकाला त्या बाबतीमध्ये ऐकवलेलं आहे आणि प्रत्येकानेच विज्ञाननिष्ठतेची कास धरावी असं त्यांनी सांगितलंय. आणि म्हणूनच गोपूजक नव्हे गयाळ हा जो निबंध सावरकर लिहितात तेच सावरकर पुढे जाऊन मथुरेला जो कत्तलखाना काढलेला आहे केवळ हिंदूंच्या भावना दुखावण्याकरता, तिथे चौंडे महाराजांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाकरता देखील उभे राहतात. आणि केसरीमध्ये त्यांचं भाषण प्रसिद्ध झालंय ज्याच्यामध्ये ते सांगतात की माझी भूमिका ही गोरक्षणाची आहे पण ती विज्ञानाधिष्ठित असावी अशी आहे. गोपूजनाची माझी भूमिका नाहीये. कदाचित काही काळ गेल्यानंतर तुमची असलेली जी गोपूजनाची भूमिका आहे ती अधिक उपयुक्त आहे असं जर सिद्ध झालं तर मी ती देखील मानायला तयार आहे. विज्ञान निष्ठतेचा पहिला असलेला गुण असा आहे किंवा पहिला निकष असा आहे की आपण अनबायस्ड असलं पाहिजे. आपण कुठल्याही दिशेकडे झुकलेलं असून चालत नाही. सावरकरांमध्ये ती विज्ञान निष्ठता जास्तीत जास्त आपल्याला दिसते. आणि म्हणून सातत्याने यंत्रवादाचा केलेला पुरस्कार, सातत्याने तुमच्याकडचे यंत्रांचे शस्त्रांचे कारखाने धडधडत राहिले पाहिजेत हे जे सावरकर सांगतात, आज अमेरिकेसारखं राष्ट्र त्याच आधारावरती महासत्ता बनलं ना. त्यामुळेच सावरकरांचा हा उपयुक्ततावादाचा सिद्धांत जो आहे, विज्ञान निष्ठतेचा सिद्धांत आहे, तो आपल्या तिथे महत्वाचा आहे. हे आज जगाच्या समोर उदाहरणाने दिसतंय. वेगळं कोणी सांगण्याची आवश्यकताच नाही. आणि इतकं असून सुद्धा त्यांचा विज्ञानवादी हा राष्ट्रवाद अजून सुद्धा झुगारला जातो सगळीकडून. आणि त्याचा संबंध त्यांच्या नास्तिकतेशी का लावला जातो हा एक मला पडलेला कायम मोठा प्रश्न आहे. सावरकर विज्ञाननिष्ठ होते म्हणजे ते नास्तिक होते का असा सुद्धा प्रश्न कायम या सगळ्या समाजातून येत असतो. नाही, मी म्हंटल तसं की मुळात कसं आहे माहितीये का की आपल्याला वादच निर्माण करायचे असतील, मूळ मुद्द्यावरून लक्षच भरकटवायचं असेल तर अशा 10,000 गोष्टी काढता येतात. पण माझा साधा प्रश्न आहे बरं का की जे जय देव जय देव जय जय शिवराया असं लिहितात त्यांना आम्ही नास्तिक म्हणतो. किंवा हे तर सोडून द्या, जगन्नाथाची आरती ज्यांनी रचलेली आहे, अतिशय सुंदर काव्य आहे सावरकरांचं की जगन्नाथाचा रथ आणि त्या रथयात्रेवरती असलेलं काव्य, त्यांना आम्ही नास्तिक ठरवतो. समग्र सावरकर वाङ्मयाचे जे खंड आहेत ना हे आधी पानन पान ओळण ओळ अक्षरन अक्षर वाचावेत आणि त्यानंतर आपली मतं बनवावी. आणि मी त्याही पलीकडे जाऊन सांगतो की एखादी व्यक्ती आस्तिक असो वा नास्तिक असो, एकमेव हिंदू धर्म असा आहे की जो नास्तिक असूनही हिंदू असण्याची परवानगी देतो. बाकीच्यांकडे परवानगी, बाकीच्यांमध्ये तुम्ही जर श्रद्धावान नसाल तर तुम्हाला धर्मातून बहिष्कृत केलं जातं. तशा पद्धतीचे निर्देश आहेत. जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुळातच हिंदू धर्म तुम्हाला देतोय ती किती मोठी असलेली गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही चारवाकालाही नाकारलेलं नाहीये. आम्ही चारवाकालाही दर्शन म्हणून स्थान दिलंय आमच्याकडे. भले आम्ही नास्तिक दर्शन असं म्हणून त्याला स्थान देऊ. आम्ही बौद्ध दर्शनालाही नाकारलं नाही, आम्ही जैन दर्शनालाही नाकारलेलं नाही. आम्ही दर्शन म्हणून सगळ्यांना स्वीकारलं. हेच सनातन धर्माचं असलेलं मोठेपण आहे, हीच त्याची व्यापकता आहे. वसुधैव कुटुंबकम हीच आमची व्यापकता आहे. त्यामुळे ती गोष्ट सगळ्यात महत्वाची असलेली असं मला वाटतं. खूपच कमाल. हे सगळे विचार इतके सुंदर आहेत, खरंच खूपच कमाल आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे माझ्या सगळ्यात जवळचं किंवा मी सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तीला या मोठ्या समुद्राला वाचायला सुरुवात केली ते म्हणजे त्यांच्या अथांग साहित्यापासून. तर साहित्याचा जो हा विषय, जसे की आता आपल्या प्रत्येक विषयामध्ये त्यांच्या साहित्याचा उल्लेख आलेलाच आहे. त्यांनी शिवरायांवरती केलेलं साहित्य असेल, त्यांनी आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे जगन्नाथाच्या रथावरती लिहिलेलं साहित्य असेल, असा खूप मोठा अथांग विषय त्यांच्या साहित्याचा. त्याविषयी आणखीन काय सांगाल? अतिशय महत्वाची असलेली गोष्ट आहे. साहित्य म्हटल्यावर ना लेखक, कवी, नाटककार ही मंडळी कलाकार या टॅग खाली आपण बघतो नाही का सगळ्या जणांना. सा कला या विमुक्त आहे असं आपल्याकडे म्हटलं.
याचा अर्थ कुठे ना कुठेतरी ही कला ही आपल्याला मोक्षाप्रत घेऊन जाणारी असावी. सावरकरांच्या बाबतीमध्ये मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती, वा. स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती. त्यामुळे मोक्ष मुक्ती कोणापर्यंत जाते? भारत मातेपर्यंत, स्वातंत्र्य लक्ष्मीपर्यंत. आणि मग हेच लेखणीतून सातत्याने उतरताना आपल्याला दिसून येतं. हे आजच्या काळामध्ये का महत्वाचं आहे? कारण आज बहुतांश कलाकार मंडळी जी आपण बघतो ती कुठेतरी अनाठाई डाव्या विचारांनी प्रेरित झालेली आपल्याला दिसतात, ओढून ताणून. बरं का, म्हणजे मूलभूत विचार असतील तरी मी समजू शकतो, पण अभ्यासच करायचा नाही आणि लाल रंगामध्ये स्वतःला लपेटून घ्यायचं. तर अशा पद्धतीचं एकंदर जे चिन्ह दिसतं आणि त्यातूनही तोही हरकत नाही, भारत तेरे तुकडे होंगे हजार सारख्या घोषणांना पाठिंबा द्यायचा. अशा ठिकाणी हा कलाकार आपल्याला कुठेतरी त्याचा वेगळेपणा दाखवताना सातत्याने दिसतो की जेवढंही लिखाण केलं ते कुठेतरी देशाच्या दृष्टीने केलं आणि अतिशय खडतर परिस्थिती. म्हणजे एक तर आत्मबलाबद्दल आपण मगाशी बोललोच, अंदमानातली देखील असलेलं उदाहरण बघा ना, की जिथे